dear students, welcome to my channel. Today we are going to see some word meanings from the lesson Baby Pangolin's Night Out. Now let us read the words. Pangolin. Pangolin म्हणजे काय तर खवले मांजर. Tapering. Tapering म्हणजे निमुळते. After that ड्राउझी. ड्राउझी म्हणजे काय तर गुंगीत असलेला किंवा झोपेची गुंगी असलेला. परस्युएड. परस्युएड म्हणजे मन वळवणे. स्ट्रेच. ताणणे. स्नग. उबदार किंवा सुखकर. स्केल्स. स्केल्स म्हणजे खवले. स्केल्सचे वेगवेगळे बरेच मिनिंग्स आहेत, पण इथं खवले या अर्थाने आपण तो घ्यायचा आहे. क्लॉज. क्लॉज म्हणजे पंजे. कॉशियसली. जागरूकतेने. सजगतेने असा त्याचा अर्थ होतो. आणि कॉशन. कॉशन म्हणजे सावध केले. डिवोर. अधाशीपणे खाणे. इन अ ट्राइस म्हणजे एका क्षणामध्ये. बेली. बेली म्हणजे पोट. डिमॉलिश. डिमॉलिश म्हणजे नष्ट करणे. डिमिनिश. कमी झाले. टर्माइट्स. दिमक आपण म्हणतो किंवा वाळवी. गॉबल अप म्हणजे गुंडाळणे किंवा मटकावणे या अर्थाने. डेलिशियस. स्वादिष्ट. चवदार. ग्रीड. ग्रीड म्हणजे काय? लोभ, लालच. लर्किंग. दडून बसलेला किंवा लपून बसलेला या अर्थाने. हॅबिटट्स. प्राणी किंवा वनस्पतींचं राहण्याचं जे मूळ स्थान आहे त्याला हॅबिटट्स म्हटलं जातं. त्यानंतर ट्रायबल म्हणजे आदिवासी जमातीचे. स्पेअर अस. सोडवणूक करणे. अर्ज म्हणजे विनंती करणे. आणि रेलिश म्हणजे काय तर रुचणे किंवा आवडणे. स्मगलिंग म्हणजे तस्करी. स्मगलिंग हा वर्ड बऱ्याच वेळा तुम्ही ऐकला असेल. लर्किंग दडून बसलेला किंवा लपून बसलेला. कीथ अँड कीन म्हणजे नाती-गोती, गोतावळा आपण ज्याला म्हणतो, नातेवाईक ज्याला आपण म्हणत असतो. कॅम्पेन म्हणजे मोहीम आखणे. आणि प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण करणे. मला जे जे कठीण वाटत होते ते सगळे शब्द ह्या लेसनमधले मी इथं दिलेले आहेत. तुम्ही व्यवस्थितपणे त्यांना वाचा, अगदी पाठ करून टाका. तुमचं जो शब्दसंग्रह आहे तो नक्कीच वाढणार आहे यामुळे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत ती शेअर करा आणि कमेंट्ससुद्धा. ओके, थँक्यू.